मला वाटतं गुन्हेगाराविरुद्ध कडक ही कोणती साधनं, तुम्ही आम्हाला सांगा तुम्हाला काय साधनं पाहिजे, आम्ही सगळे जायला तयार आहोत. ही सगळी गुन्हेगारी जिल्ह्यात त्याचा बिमोड झाला पाहिजे. घारगे साहेब, माझी तुम्हाला विनंती आहे. शेवगावमध्ये ज्यावेळी दंगल झाली, कोणत्या समाजाचा मुद्दा नाही आहे, गुन्हेगारी प्रवृत्तीचे शिरकाव घालते. ठीक आहे, माझ्या तुझ्याच्या निवडणुकीत आम्हाला त्याचा फटका बसला शेवगाव, मी त्याचा विचार करत नाही. राजकीय किंमत किती मोजू आपण, पण गुन्हेगाराला शासन झालं पाहिजे ही माझी आपल्याला या निमित्ताने विनंती आहे. आज श्रीरामपूर गुन्हेगाराचा अड्डा झालेला आहे. मग एखाद्या विषयी समाजावर कारवाई होते, आपण चर्चा होते, पण ते गुन्हेगार जर समाजात असतील तुम्ही करणार का? देशद्रोही कारवाई करणाऱ्याच्या अंत्यविधीला ठीक आहे, दुर्दैवाचा अंत कसा झाला असेल भाग वेगळा, पण लोक त्याचा उत्सव साजरा करतात, म्हणजे लोक त्याचा निषेध हजर राहतात. पण आपला जिल्हा हा या गुन्हेगारी मुक्त करण्यासंदर्भात, आर्थिक गुन्हेगारीच्या बाबतीमध्ये जिल्ह्याचं जो नाव खराब होत चाललेलं आहे, किंवा अशा पद्धतीचे बेकायदेशीर शस्त्र बाळगून अवैध व्यवसाय, ड्रग्ज, आणि ते आपण मला वाटतं आम्हाला त्या दृष्टीने आपण करावं. एक चांगल्या कार्यक्रमासाठी ठीक आहे, कार्यक्रम चांगला होता, पण मी मला राहावं नाही म्हणून बोललो मी, पण मला क्षमा करा. पण शेवटी कुठेतरी या संदर्भात कालची घटना मला फार म्हणायला लागली. आर्थिक गुन्हेगारी एकदम वाढली. आता श्रीरामपूरचं प्रकरण घडलं काल परवा, त्याजवळ कट्टे घेऊन फिरणारे लोक होते, मोस्ट वॉन्टेड लोक होते सगळी. काय दुर्दैवानं गोळीबार झाला, कोण लोक हजर होते तुम्ही एकदा त्याची व्हिडिओग्राफी करा ना. म्हणजे पोलिसांनी व्हिडिओग्राफी करायला पाहिजे होती. त्या अंत्यविधीला कोण लोक हजर आहेत, कोण आले ते, कोणत्या समाजाचा मुद्दा नाही आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीचे शिरकाव घालते. काही लोक बाहेरून, किती लोक आले होते अंत्यविधीला, आम्ही काही थांबणार का नाही. मला वाटतं गुन्हेगाराविरुद्ध कडक ही कोणती साधनं, तुम्ही आम्हाला सांगा तुम्हाला काय साधनं पाहिजे, आम्ही सगळे जायला तयार आहोत. ही सगळी गुन्हेगारी जिल्ह्यात त्याचा बिमोड झाला पाहिजे. घारगे साहेब, माझी तुम्हाला विनंती आहे. शेवगावमध्ये ज्यावेळी दंगल झाली, मी स्वतः गेलो, त्यावेळी सगळ्या मोठ्या गुटख्याच्या फॅक्टऱ्या कोण चालवतं, पाथर्डीत कोण गुटखे फॅक्टरी चालवतो, हा पैसा कुठं जातो, हा हरामाचा पैसा कोणाचा कोण मिळवतो, आणि हाच पैसा मग गुन्हेगारीला जातो. ठीक आहे, माझ्या तुझ्याच्या निवडणुकीत आम्हाला त्याचा फटका बसला शेवगाव, मी त्याचा विचार करत नाही. राजकीय किंमत किती मोजू आपण, पण गुन्हेगाराला शासन झालं पाहिजे ही माझी आपल्याला या निमित्ताने विनंती आहे. आज श्रीरामपूर गुन्हेगाराचा अड्डा झालेला आहे. तीच नेवासा आहे, आणि ते परिणाम आमच्या शिर्डीवर झालेला. मोकाट गुन्हेगार फिरताय, तिथं वाटत ते करताय. कोणला माझी ते विनंती, तुम्ही एकदा हा निर्णय करून टाका तुम्ही. आणि मग एखाद्या विषयी समाजावर कारवाई होते, आपण चर्चा होते, पण ते गुन्हेगार जर समाजात असतील तुम्ही करणार का? मला आश्चर्य वाटलं, एक जर्मन बेकरीचा आरोपी, त्याच्या अंत्यविधीला हजारो लोक जमतात. देश कोणत्या दिशेला चाललाय? देशद्रोही कारवाई करणाऱ्याच्या अंत्यविधीला ठीक आहे, दुर्दैवाचा अंत कसा झाला असेल भाग वेगळा, पण लोक त्याचा उत्सव साजरा करतात, म्हणजे लोक त्याचा निषेध हजर राहतात. संताप येतो आपल्यासारख्या एखाद्या माणसाला की काय चाललं का आपल्यामध्ये. आणि ते लांघन चालून आपली काही मंडळी करतात राजकीय पक्षाची मता करता. तो जर्मन बेकरीचा मुख्य आरोपी होतो. हजारो निरपराध लोक त्या ठिकाणी, काही निरपराध लोक मारले गेले त्या जर्मन बेकरीच्या बॉम्बस्फोटमध्ये. लोकांचं धाडस किती वाढलेलं आहे. हे धाडस काय वाढलं? कारण गुन्हेगारीवर आम्ही अंकुश ठेवू शकलो नाही, त्यामुळे धाडस वाढलेलं आहे. माझी तुम्हाला विनंती आहे, जाहीरपणे मुद्दा बोलतोय, कोणाला काय वाटते मला चिंता नाही आहे, पण आपला जिल्हा हा या गुन्हेगारी मुक्त करण्यासंदर्भात, आर्थिक गुन्हेगारीच्या बाबतीमध्ये जिल्ह्याचं जो नाव खराब होत चाललेलं आहे, किंवा अशा पद्धतीचे बेकायदेशीर शस्त्र बाळगून अवैध व्यवसाय, ड्रग्जचा सगळ्यात मोठा धोका आहे.
काय चाललं ड्रग्सचं? म्हणजे आज रोज कुठे ड्रग्स मिळतं अशी स्थिती आहे. जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून सुद्धा मला कधी काही मान शर्मणे खाली जाते. आम्ही कुठं कमी पडलो आम्ही? मला वाटतं म्हणजे मी सगळ्यांची माफी मागतो, अधिकाऱ्यांची, SP साहेबांची. केव्हा तरी मला वाटतंय बोलावं. शेवटी आज कार्यक्रम चांगला आहे. आज तुमचा पोलीस दलाच्या दृष्टीने महत्वाचा कार्यक्रम आहे. मी यासाठी बोललो, मला जी काही साधनं पाहिजे असते, यंत्रणा पाहिजे असते, आमच्याकडून काय मदत पाहिजे असेल, जिल्हा नियोजन मंडळाकडून तुम्हाला लागले आणखीन काही निधी पाहिजे असेल, मी द्यायला तयार आहे. 5 कोटी लागू, 10 कोटी लागू, 20 कोटी रुपये लागू, जनतेच्या सुरक्षिततेबद्दल आम्ही तडजोड करणार आहे. आणि ते आपण मला वाटतं आम्हाला त्या दृष्टीने आपण करावं. एक चांगल्या कार्यक्रमासाठी ठीक आहे, कार्यक्रम चांगला होता, पण मी मला राहावं नाही म्हणून बोललो मी, पण मला क्षमा करा. पण शेवटी कुठेतरी या संदर्भात कालची घटना मला फार म्हणायला लागली. देशद्रोही माणसाच्या अंत्यविधी लोक हजर राहतात. म्हणजे काय चाललंय ते? आपण कोणत्या दिशेला आपण निघालेलो? म्हणून याचा बंदोबस्त झाला पाहिजे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.